आपल्याला 1 महिना पूर्ण झाला यार मित्रांनो, आपण डेली ब्लॉगिंग करतो. त्याच्यामुळे खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचं. जे आपला बोर मित्रांनो आता पंच वगैरे आले होते, लय वाईट वाटतं यार मित्रांनो. सगळे झोपेले पाहिजे का. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 3:30 वाजले. 3:30 वाजता मी ब्लॉग शूट करतोय मित्रांनो. का विषय काय झाला माहिती का, सकाळी काम पण भरपूर होतं आणि त्याच्यानंतर दुसरा एक विषय होता तो तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. बट ते आले ना आपण जेवण करू, कारण मी सकाळी फक्त नाश्ता करेल होता मित्रांनो. आता शिक जेवण करायचंय मला. घरातले बाकीचे सगळे झोपले, मम्मी पण इकडे झोपली, सगळे जण झोपले. फार जेवायला मित्रांनो शाळेचा भात आहे मस्त मध्ये आणि वालाच्या शेंगा आहे, बाजरीची भाकर नव्हती राहिली मित्रांनो, एवढीच आहे मित्रांनो. तनुला उठलंय आणि ती चाललंय जेवण तिच्या ताटात. बरं का, मला जेवण आणायचं टायमाला मला म्हणली माझ्या ताटात जेवण आण, ह्या ताटात भात खाती ती आणि वालाच्या शेंगाची भाजी पण आहे, सुक्क पण होतं आणि पातळ पण आहे. इकडे ब्लॉग पाहता पाहता जेवण चाललंय तिचं. ते आपला जुना ब्लॉग पाहते का. जा जेवण वगैरे झालंय तनुचं मस्त पैकी. आता संत्री पण खाल्ली तिनं, मस्त पैकी रस बनवून दिला. तुम्ही बघितलं पाठीमागच्या ब्लॉग मध्ये कसा बनवतो आपण रस. आणि आता आम्ही निघलोय मस्त पैकी फिरायला मित्रांनो मळ्यात. तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहिलं, मजा येणार आहे. म्हणून मी बाथरूम मध्ये गेलो. पप्पा कशाला लाईट बंद करतो. प्रत्येक वेळेस मी बाथरूम मध्ये गेले तर लाईट बंद करतो. काय काम आहे का लाईट बंद करायचं. मला भीती वाटते. त्या पप्पाला शिस्तीत सांग समजून, नाही तर लय मारेन. हा मारू का मग शिस्तीत समजून सांगायचं. मग मी आणीन काठी. बॅट आणू काय तुला काय वाटलं. काठी आणू तो पप्पाचा बेत पाहिला. पोत तुला मारलं तुला खाऊन घेतलं का तिनं. चला जाऊ दे. अरे नका भांडू, जाऊ दे. अरे जाऊ द्या. कशी भांडती पाहिजे का. मला बोलायला आले मम्मी, लगेच मम्मी सोबत भांडते. वरतीला मळ्यात पोहोचलो डायरेक्ट. वरतीलाच हरभरा खायला आले. इथं बसले खाऊ. आज तनुला घेऊन आलो मित्रांनो. बघ इथं हरभरा आहे थोडा घेऊन मित्रांनो. पण इथं विषय असा इथं धुवायला काही नाही यार. तू इथंच थांबा, हलू नको बरं का इथून. हे थांब, इथून घेतो मित्रांनो थोडा. बसा पैसा. मी खालतीला मळ्यात का नाही गेलो याचं कारण आहे मित्रांनो. तिथं जायचं, तिथं गेलो असतो आपण, तुम्हाला दाखवलं असतं कसं कसं. बट तिथं नाही जायचं, कारण तिथं आता थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे मग तिथं नाही जायचं मित्रांनो. तुम्हाला सांगा काय प्रॉब्लेम आहे काय नाही. बट ही लागली हरभरे खायला मित्रांनो तशीच. हिला खाता येत नाही ना, त्याच्यामुळे मग त्यामध्ये आंबट तोडकच करते. व्याक नाही मी तुला तेच म्हणते आंबट. हा थोडं थांब. काय विषय झाला माहिती का आमचा मित्रांनो. का मी लेट शूट करायला चालू केलं ब्लॉग. का मी सकाळपासून आहे ना मित्रांनो मळ्यात होतो आणि त्याच्यानंतर मग माझ्या कामावर गेलतो. बट मळ्यात आहे ना जास्त वेळ होतो मित्रांनो. मी जे आपला बोर मित्रांनो आता ते बोरचं सगळं पंच वगैरे आले होते, तर ते बसले होते. दोन्ही पार्ट्यांमध्ये मांडवली करायचं ठरवलं होतं. बट विषय असा झाला का आमचे जे लहान चुलते ते काय ऐकते नाही मित्रांनो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला सारा. ते नाहीच म्हणलेले, ऐकायचंच नाही. त्याच्यामुळे मग आता काही सगळ्या जणांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आमच्या चुलत्यांना. कारण आमच्या दोघांचं म्हणजे माझा आणि माझ्या भावाचं त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. बट माझ्या चुलतीचा प्रॉब्लेम आहे, कारण ते ऐकते नाही मित्रांनो. कसं आहे माहितीये का, एक तर त्यांचा ऑलरेडी दुसऱ्या पार्टीचा बांध निघतो आमच्याकडं. मग आता मित्रांनो कसं आहे माहितीये का, जे आलंय ते द्यायला पाहिजेच नाही यार मित्रांनो. बरोबर आहे का नाही. त्यांच्यामुळे प्रॉब्लेम हो राहिला. आज आमचा बोर गेला यार मित्रांनो. लय वाईट वाटतं यार मित्रांनो बोर गेला. कारण माहिती का, मी जसा लहान होतो मित्रांनो तसं आम्ही त्या बोरचं पाणी पित होतो. त्या बोर पासून सगळ्याच गोष्टी चालल्या होत्या. बट आता आपण शून्यामध्ये मित्रांनो, आपण शून्य झालो. आता थोडं शहाणपणाची भूमिका जर घेतली ना तर कुठंतरी मित्रांनो चांगलं होतच. तेव्हा आता काय करावं काय डोकं चालत नाही यार मित्रांनो. सगळं अवघड झाले. सकाळी एवढे राडे झाले मित्रांनो काय सांगायचे. पाठीमागच्या वेळेस तुम्ही बघितला, पाठीमागच्या वेळेस भांडणं झाली. त्यालाच मी एवढं हे झालं मित्रांनो. आणि आता पुन्हा जर तीच गोष्ट करायची असेल, मला बारीक लेकर बाळ आहे मित्रांनो. मला माझ्या फॅमिलीचा विचार करणं भागच आहे ना. हे वावरात जागावर राहणार आहे मित्रांनो. कोणी संघ येणार आहे का. ते संघ येणार नाही ना. आम्ही जरी उद्या गेलो मित्रांनो तर आम्ही संघ येणार आहे का. कोणी संघ नाही येणार. थोडंसं समजून घेतलं पाहिजे ना यार मित्रांनो. काही काहींची समज खरंच खूप वेगळी असते यार मित्रांनो. जाऊ द्या, भरपूर बोर झाला असेल मित्रांनो तुम्हाला, सॉरी.
त्याच्यामुळे मित्रांनो मी सकाळी ब्लॉग स्टार्ट करू नाही शकलो, कारण सगळीकडे दुसरीकडे सगळ्यांना गोष्टी चालू होत्या, ह्या गोष्टी चालू होत्या. इतका डोक्याला लोड झालेला आहे मित्रांनो. वाईट तर खूप वाटत आहे, कारण पाणी नाही राहिलेलं मित्रांनो. मेन पॉईंट म्हणजे त्याच बरोबर सगळं चाललं होतं, तुम्ही बघतच होते मित्रांनो. आज मका वगैरे सगळं म्हणजे सर्वांच चालू होतं, त्यांचं यांचं सगळ्यांचं प्यायचं पाण्याचं भागलं होतं. असं आहे माझं नशीब मित्रांनो. त्याच्यामुळे प्लीज मित्रांनो सगळं तुमच्या हातात यार मित्रांनो. प्लीज मला सपोर्ट करा, कारण मी इकडे सगळं शून्य झालेलं आहे मित्रांनो. चला मित्रांनो निघलोय आता मंदिराकडे जाऊ. मस्त पैकी मंदिरात गेल्यानंतर तिथे थोडा एन्जॉय करू. तनल्याला बरेच दिवस झाले मंदिराकडे नेलं नव्हतं. चला देवबापा मंदिरात पोहोचलोय मित्रांनो. आम्ही दोघं, तनू आणि मी. तनल्या देवबापा कर ना. घरी पोहोचलोय. आम्हाला अर्जंट यावं लागलं, कारण तुलल्याने केली सो तिकडं. त्यावेळी तिकडे चड्डी पडली. देवा घेतो तिथं सो केली. मग आता कसं करायचं म्हणलं. मग नंग पुंग कशाला आणायचं मला, त्यापेक्षा आहे ना घरी जाऊ म्हणलं. आता 6:30 वाजले आणि मी इकडे टाकीवर आलोय. आपलं काम आपल्याला काम असतात मित्रांनो. तर विषय आज झाला मित्रांनो, मला आत्ता कळालंय का आज 31 तारीख आहे. कम्प्लीट आपल्याला 31 दिवस झाले, म्हणजे आपल्याला 1 महिना पूर्ण झाला यार मित्रांनो. आपण डेली ब्लॉगिंग करतोय. 1 महिना कसा केला यार काही कळालंच नाही यार मित्रांनो. बट तुमचा सपोर्ट चांगला राहिला यार मित्रांनो खरंच. त्याच्यामुळे खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचं. परिचय पण आपण रिॲक्शन बघणार आहे मित्रांनो, बट घरी गेल्यानंतर बघू. मित्रांनो आमचं रात्रीचं गाव पा किती भारी दिसतंय. वरून लय भारी दिसतंय यार. असं वाटत आहे लय मोठं गाव आहे. इकून इकडे इकून कारखाना वगैरे. खाली गेल्यानंतर किती छोटं वाटत आहे. मित्रांनो घरी आलोय मी आणि तोंडलो जेवत आहे. पाहते ब्लॉग या बाई, नुसतं ब्लॉगच पाहते घेऊन काय. अगं बाई बा तुला माहिती का, मला आज 31 दिवस कम्प्लीट झाले डेली ब्लॉग करून. 1 महिना आणि 1 दिवस. हा ते रिएक्शन तू वेगळी झाली. 1 महिना आणि 1 दिवस. 1 महिना आणि 1 दिवस कस काय 1 महिना मग 30 दिवसाचा 1 महिना. किती दिवस झाले? 1 तारखेचं 1 महिना. कॅलेंडर काय सांगायचं तिला सर्व काय अंडा बाबू. आता लय मजा. पण पाय ना 31 दिवस मी कंटिन्यू ब्लॉगिंग केली. कसं वाटलं? पण लय भारी वाटत. भारी वाटलं ना. इथून पुढे काय करणार नाही रे, आता कंटिन्यू करायचं. आता नाही सोडायचं. आणि आमचं झोपलंय मित्रांनो इथं निवांत. जेवण करते मित्रांनो. बा तिच्या हाताने खाती. रोज खाते तिच्या हाताने. फक्त तिचं ताट असले. हा हे तिथं ताट लागत बरं मित्रांनो. हे ताट आहे दुसऱ्याच आहे ते तिथं झाली. जेवायला मित्रांनो अंड्याची पोळी, बाजरीची भाकरी मित्रांनो मस्त. फायनली मित्रांनो 7:45 वाजले आणि जेवण वगैरे झाले. अंड्याची पोळी खाली मस्त पैकी. आणि आता कामावर निघलोय. आपला गेटअप गेलाय मस्त पैकी. तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता सेट करू. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडतो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग म्हणजे. तोपर्यंत बाय बाय बाय. होता का माती तिथं माती उकरा इथं गावात. आयुष्यपत त्यांना मला लागला. आयुष्यपत मित्रांनो दगड हाणला यार हिनं. खरंच लागला यार मला. दगड पाहायचं तुम्हाला मित्रांनो केवढा हाणलाय तिने. या बाई एवढा मोठा दगड हाणलाय.